शरद पवार ओबीसी असल्याचा तुम्ही दावा केला होता, मात्र आता शरद पवार हे ओबीसी नाहीत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येतं। हे बघा, आमचा मूळ आणि ठोस मुद्दा हा जातीचा नंतर आहे। पहिला मुद्दा होता आमचा 23 मार्च 1994चा जो GR आहे, जो माझ्या हातात आहे, की या GR मध्ये जे 16% आरक्षण मराठ्यांचं ओबीसींना दिलं गेलं त्याचा जाब आम्ही शरद पवारांना विचारतोय। कारण हा प्रश्न मराठ्यांच्या जवळपास 5 कोटी मुलांच्या भवितव्याशी निगडीत प्रश्न आहे। माझे शरद पवारांवरती आरोप जे आहेत ते खाजगी नाही आहेत, व्यक्तिगत नाही आहेत, ते सार्वजनिक हिताचे आणि समाजाच्या रोजगार, शिक्षण आणि एकंदरीत सामाजिक स्थितीला धक्का लावणाऱ्या अशा सार्वजनिक प्रश्नावरती आहेत। आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि आम्हाला असं का म्हणावं लागतंय, हे पुढं आम्ही का बोलतोय। मी माझ्या पोस्टमध्ये पहिला हा GR टाकला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं जे वन इंडियावरती जे आहे ओबीसी सर्टिफिकेट ते टाकलं होतं। लक्षात घ्या, सारखे हॉस्पिटलायझेशन व्हायला लागला, ते का सतत व्हायला लागलंय म्हणून तुम्हाला चिंता लागलंय, ते सगळं विचारणं तुमच्या वैयक्तिक जातकानुसार राहते, सगळं तुम्हाला कळून घ्यायचं आहे का? लवकरच ॲस्ट्रोलाइट ॲप डाउनलोड करा ना, संपर्क पावा आणि पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी। प्रत्येक जातीच्या पुढाऱ्याला आपल्या जातीचा कळवळा असतो, हे स्वाभाविक आहे। छगन भुजबळ ओबीसींबद्दल ठामपणे बोलतात, इतर जातीचे नेते त्यांच्या जातीबद्दल ठाम बोलतात। मग शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की जे मराठ्यांबद्दल कधी ठाम भूमिका घेत नाहीत। ही आळीमिळी गुपचिळीची भूमिका नेहमी का असते? गेले 50-55 वर्ष आम्हाला असंच फसवलेले आणि तळ्यात आणि मळ्यातच बोलायचं, कधीसुद्धा स्पष्ट भूमिका मराठ्यांच्या बाजूनी शरद पवार घेत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मराठा समाज आंधळेपणाने त्यांना नेता मानत राहिला आणि मराठा समाजाचं नुकसान होत गेलं। आणि आज आमचे करोडो पोरं, अगदी आपण जिथं या पत्रकार भवनापाशी उभे आहोत इथे सुद्धा आमची UPSC MPSC करणारी लाखो पोरं आहेत, ज्यांच्या बापदाद्यांनी आपापल्या जमिनी विकल्या, ज्यांच्या आयांनी दुसऱ्याच्या शेतावर म्हणजे खानदानी घरंदाज पाटील देशमुख अशा मुलांच्या आईंनी सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या मुलांना इथं UPSC MPSC करायला पाठवलं। 1-1, 2-2 मार्कांनी आमची पोरं हुकली आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या। 2.5 ते 3 लाख पोरं आमची चांगली कॉम्पिटिटिव्ह असताना, चांगली गुणवत्ता असताना त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत। त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक त्यांच्या समोर भरती होतात, त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक पाठीमागून येऊन वरच्या पदावरती जातात। काय फक्त मराठा म्हणून जन्माला आले हाच त्यांचा दोष आहे का? आणि त्यांना मराठा म्हणून डावललं जातंय हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जर ओबीसी मध्ये घेतलं असतं तर त्यांच्यावरती हा मोठा अन्याय झाला नसता। या GR मुळे या 5 कोटी मराठ्यांचं सगळं भविष्य दावणीला लागलं आणि गेल्या 2 पिढ्या मराठ्यांच्या बर्बाद झाल्या, तो ह्या GR मुळे। आणि म्हणून प्रत्येक नेत्याला आपल्या जातीचा अभिमान असतो, त्यानुसार शरद पवार हे मराठ्यांची बाजू न घेता नेहमी ओबीसींची बाजू घेतात आणि म्हणून आम्हाला नाईलाज असतो या निष्कर्षावर यावं लागलं की शरद पवार हे मराठ्यांचे नेते नसून ते ओबीसींचे आहेत। आणि आमचा जाब विचारायचा आहे त्यांना, आम्ही 5 कोटी मराठी त्यांना भेटेल तिथे, भेटेल त्या गावात, भेटेल त्या चौकात आणि भेटेल त्या वार्डात आम्ही सगळे मराठे शरद पवारांना हा जाब विचारणार आहे की असं काय पाप केलं आमच्या मराठ्यांनी की तुम्ही बाकी सर्वांना न्याय देत सुटले परंतु मराठ्यांना मात्र तुम्ही डावललेलं आहे। हे मराठे कोण आहेत ज्यांनी इथल्या 12 बलत्रा 18 पगड जातीच्या सर्व उपेक्षित शोषित घटकाला कायम न्याय दिला, देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी कायम बलिदान दिलं, त्याच समाजाला तुम्ही वंचित ठेवता, त्याच समाजाला तुम्ही गरीब करता। असा काय आकस आहे तुमचा मराठा समाजाबद्दल? हा जाब आम्ही सातत्यानं त्यांना विचारत राहणार आहोत आणि याचा आम्हाला फिरवीचं उत्तरं नको आहेत, तळ्यात मळ्यात आणि जर तर ही उत्तरं नको आहेत, आम्हाला स्पष्ट उत्तर पाहिजे। काय म्हणता तुम्ही की माझी जात सगळ्यांना माहिती आहे, मग सांगा ना तुमचा जन्मदाखला दाखवा, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? माणसाची जात त्याच्या जन्मदाखल्यावर असते। मला 5 कोटी मराठ्यांना आणि संपूर्ण भारतीय लोकांना बघायला आवडेल तुमच्या दाखल्यावर नक्की काय दिलेलं आहे। अहो, दाखला काढताना तरी कार्यकर्त्यांनी नीट काढला पाहिजे, उगाच आलतू फलतू बोगस कागदपत्र काढतात आणि परत साहेबांची बदनामी होईल असं काम करतात। माझी विनंती आहे साहेबांना की साहेब चांगले अभ्यासू कार्यकर्ते, त्यांना संधी देत चला। हे असे कंत्राटदारांना संधी दिल्या आणि लक्षात घ्या A ग्रेडचा विषय हा जर B ग्रेडच्या लोकांनी हाताळला तर त्याचं D ग्रेड व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून महत्त्वाचा विषय अभ्यासू लोकांनी तो हाताळला पाहिजे। आयऱ्या गैऱ्या नत्तू खऱ्याचं काम नाही आहे या विषयावरती बोलणं। कुणी उठतंय आणि काही प्रतिक्रिया देतंय, प्रतिक्रिया साहेबांनी दिली पाहिजे कारण साहेब अभ्यासू आहेत असा आमचा समाज आजही, बाकीच्यांनी बोलू नये या विषयावरती। तुमच्याकडे काय पुरावे आहेत? तुमच्याकडे काय पुरावे आहेत? ओबीसी आहे तो पहिल्यांदा दाखवा। दाखलाचं तुम्ही म्हणताय ना, हां हां तुम्ही ज्या दाखल्याबद्दल बोलताय ना तर तो दाखला पण मी घेऊन आलेलो आहे। मला वाटतं कालच तो दाखला काहीतरी व्हायरल झालेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातामध्ये म्हणजे बघा
लांगून लचन किती असतं? अहो तुम्ही तुमच्याच नेत्याला गोत्यात आणणारे कागदपत्र काढता. तुम्ही जो दाखला काढलेला आहे, तुम्ही जे मला जो विचारलाय प्रश्न, खरं तर आज मला त्या दाखल्यावर बोलायचं नव्हतं. माझा आजचा विषय मॅक्झिमम हाच आहे की 23 मार्च 1994च्या GR बद्दल बोला. म्हणजे आपल्याकडे सामना आणि ते सिंहासन पिक्चरमध्ये एक डायलॉग होता ना, ते मारुती कांबळेचं काय झालं. आम्ही 5 कोटी मराठे जाईल तिथं पण एकच प्रश्न विचारणार आहे की आमच्या 23 मार्च 1994च्या त्या GRचं काय झालं. राहिला प्रश्न तुम्ही आता जो दाखल्याचा विचारलेला आहे, तो त्या कार्यकर्त्यांनी जो दाखला दाखवलाय तो हा दाखला आहे. या दाखल्यावरती लिहिलेलं आहे डुप्लिकेट. ओके, हा दाखला काढलेला आहे आता अलीकडे, बरोबर. आणि हा दाखला इंग्लिशमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे ना SSC बोर्ड वगैरे, अहो SSC बोर्डाची स्थापना 1966ची आहे आणि तुम्ही दाखल्यावर 1958 कसं काय आणू शकता? म्हणजे कागदपत्र काढताना तरी ओरिजिनल काढा ना, ती सुद्धा डुप्लिकेट काढता का? आणि ती सुद्धा चुकीची काढता का? ज्या कार्यकर्त्यांनी हा पराक्रम केलाय, साहेबांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी की घाईघाईमध्ये एखाद्याला उत्तर देण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे कागदपत्र पुढे आणू नये. त्याच्यामुळे आणखी विश्वसनीयता खराब होते. नाही जाधव साहेब, मुद्दा असा आहे, शाळेचा दाखला एकच ओरिजिनल निघतो. ज्यावेळेस आपण शाळेतनं बाहेर पडतो, नंतर जे दाखले काढले ते डुप्लिकेट असतात. अगदी क्लिअर कट आहे, त्यानुसार डुप्लिकेट असेल असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? अहो हा त्यावेळी इंग्लिशमध्ये दाखला असेल का? नंबर 1 त्यावेळी. आणि एक लक्षात घ्या, 1960 पर्यंत महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा ही मराठी व्हायला वेळ होता. 1960ला आपली अधिकृत भाषा झाली मराठी. त्याच्यापूर्वी मोडी असायची. आता हे इंग्लिशमधला दाखला आहे. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड कधी अस्तित्वात आलं? पवार साहेबांची जन्मतारीख तुम्ही दाखवली आहे 12/12/1940. त्याच्यानंतर ते शाळा सोडल्याची तारीख दाखवली आहे 31/5/58, बरोबर. सेंट अप फॉर द SSC एक्झाम मार्च 58. जरा तज्ज्ञ लोकांना दाखला दाखवा, कसा लिहिला जातो दाखला हे जरा बघा त्याच्यामध्ये. हां हो, अहो पण तुम्ही ज्या बोर्डचं म्हणताय की नाही, ते बोर्ड कधी अस्तित्वामध्ये आलेले? 1966ला आलं ना. 1966ला जो बोर्ड अस्तित्वात आलं. हां हे बघा, हे येस, याच्यावर एक लक्षात घ्या, जे पूर्वी सर्टिफिकेट व्हायरल झालेलं आहे त्याच्यावरती त्यांची जात OBC दिसलेली आहे. त्याच्या ऐका वन इंडिया नावाच्या वेबसाईटवरती आजही मिळतं. आणि जर वन इंडियाच्या वेबसाईटवरती असलेले कागदपत्र जर व्हॅलिड नाहीत असं तुम्हाला माहीत असेल तर प्रत्येक व्यक्ती इलेक्शन लढताना त्यांना अफिडेविट द्यावं लागतं. त्याच्यामध्ये त्यांना नॅशनॅलिटी, त्यांची कास्ट आणि सबकास्ट जे काय असेल ते त्यांना डिस्क्लोज करावं लागतं. महाराष्ट्राच्या जनतेला दिसू द्या ना, महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी त्यांच्या अफिडेविटवर काय लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या 288 आमदारांनी त्यांच्या अफिडेविटवर काय लिहिलंय. आज आमची अडचण अशी आहे, हां आहे ना, म्हणूनच आम्ही सांगतो. पवार निवडणूक हे खूप आधीपासून लढवतात. प्रश्न असा आहे ना की आता मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा पेटला, धनगर समाजाचा OBC, आता हा दाखला तुम्ही बाहेर काढण्याचं कारण काय? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पवार जर 50-60 वर्ष झाले या सगळ्या राजकारणात आहेत, निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत त्यांनी अनेक दाखले दिले असतील, त्यावेळेस का कुणी मुद्दा काढला नाही? त्यावेळी आम्ही ते सांगतो, गेले 50 वर्ष आम्हालाच माहीत नव्हतं ना. जेव्हा हा GRचा प्रश्न आला आणि बाबा आपला माणूस आपली बाजू का घेत नाही असा प्रश्न आम्हाला पडला, त्यावेळी आम्ही हे सगळं आतमध्ये गेलेलो आहोत. आणि आज आमचं दुर्दैव पण असं आहे की आम्हाला लोक विचारतात तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे? साखर कारखाने तुमचे, शाळा तुमच्या, बँका तुमच्या, सगळं तुमचं आहे. अहो पण ज्यांना तुम्ही मराठा म्हणताय ते सगळ्यांकडे OBC दाखले येतं. आणि हे आमच्यामध्ये समाजामध्ये वावरताना मराठा वावरतात आणि मात्र ह्यांच्या इलेक्शनवरती आणि कास्ट सर्टिफिकेटवरती OBC असते. त्यामुळे असं माझं म्हणणं आहे की आता या ज्या आमदारांच्या समोर, या खासदारांच्या समोर जे कोणी असतील त्यांच्या नावाचं एक मिनिट. हां हे बघा, आम्ही जे त्या वेबसाईटचं सर्टिफिकेट दाखवलेलं आहे त्याच्यावर जर काय आक्षेप असेल तर त्यांनी तो रितसर तसा नोंदवला पाहिजे. आणि या देशातील जी सक्षम अथॉरिटी आहे, समजा ते कोर्ट असेल किंवा कलेक्टर असेल, त्यांनी त्याच्यावरती अहवाल दिला पाहिजे की बाबा नक्की हे काय आहे. हे सरकारने तपासावं ना, सरकारने तपासायला पाहिजे. आता तुम्ही म्हणले 10वीचं बोर्ड 60ला आलं आणि 58चा दाखला वगैरे, OBC ही कन्सेप्ट म्हणजे कधी आली? OBC अहो मंडल आयोगाचा प्रश्न आला तेव्हा 1980 पासून मंडल सुरू झालं आणि 92ला त्याची अंमलबजावणी झाली. पवारांच्या दाखल्यावर OBC 60 साली 70 साली जे कधी ते 90च्या आधी का आलं? कसं आलं हाच प्रश्न आहे. नाही तुम्ही गॅपशे घेतलं. जर मंडल आयोगाच्या अगोदर समजा हे OBC वगैरे काय म्हणायचं असेल तुम्हाला, 1958ला, 60ला, 65ला, 75ला, 78ला कोणी व्यक्ती OBC कसा लावू शकतो? मंडलाची जनगणना 1980 पासून सुरू झाली.
त्याच्यावर हा मी ते सांगतोय ना, 80च्या अगोदर कोणाच्याही दाखल्यावरती ओबीसी येणं शक्य नाही, तरी सुद्धा काही लोक त्यांच्या दाखल्या ओबीसी दाखवतात. हे कसं शक्य होईल? आणि कुठल्याही माणसाची जी जात आहे, आता ह्या दाखल्यामध्ये पण काय प्रॉब्लेम दिसतोय मला, आमच्या तुमच्या सगळ्यांच्या दाखल्यावरती हिंदू मराठा, हिंदू माळी, हिंदू तेली, हिंदू धनगर असं असतंय. इथं फक्त मराठा आहे. धर्म कुठं गायब झाला? धर्म कुठं गायब झाला यातला? याचं काय करायचं? अशा अनंत चुका आणि कायम कन्फ्युजनचं वातावरण निर्माण होते. आमचं म्हणणं हेच आहे की या जातीपेक्षा आमचं प्रश्न जातीवर का आला, तर हा GR मुळे आलेला आहे. आणि हा 23 मार्च 1994चा GR आहे. तोच मराठ्यांसाठी कर्दनकाळ आणि मराठ्यांच्या भविष्याची राखरांगोळी झालेला आहे. या GR मुळे, या GR नुसार मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण हे ओबीसींना दिलं गेलं आणि ओबीसींना जे वाढीव आरक्षण दिले गेलेले ते मराठ्यांच्या हक्काचं दिले गेलेलं आहे. आणि जर ते ओबीसींचं आरक्षण असं म्हणून न देता मराठ्यांचं मराठ्यांना दिलं असतं तर मराठा समाजाला 57 मोर्चे काढायची गरज पडली नसती, आमरण उपोषणाच्या गरज पडल्या नसत्या, जरांगे पाटलांना 2 वेळा प्राणांतिक उपोषण करायची गरज पडली नसती आणि हे उपोषण मिळावं म्हणून आतापर्यंत शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या, त्या सुद्धा वाचल्या असत्या. ओबीसींना किती आरक्षण जास्त दिलंय GR मध्ये? माझ्या माहितीनुसार 16%, आता इथे 34% दिसतंय. म्हणजे कमीत कमी 16% मराठ्यांचं ओबीसींच्या कडे गेलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती 13%, म्हणजे SC. ST आहे अनुसूचित जाती 7%, विमुक्त भटक्या जाती 4% आणि इतरच मागासवर्ग 10%, असं मिळून हे जवळपास 34%. काय साहेब, SC ST तर राज्य घटनेत बाबासाहेबांनी दिलंय ना. अहो साहेब, हे बघा, ही मर्यादा 34 वरनं डायरेक्ट 50 वरती गेली. ते 16चा आकडा तोच आम्ही सांगतोय की हे 34 प्लस ते 16 असं मिळून 50% ते गेलं. नाही, पण GR मध्ये नाहीये ना मग. अहो हे साहेब, हे 34% की नाही, या GR नुसार पुढे 16% दिलेले. कुठे? हे सगळं तुम्ही वाचा, तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपला पाठवून देऊ. हाच तो नाही, हा दाखवा ना. हे आम्हाला SC ST वर तुम्ही बोलूच नका. थांबा. हे बघा, मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही कायद्यानं, हे शरद पवार का म्हणतात? नाही, आता हे मुद्दे याचं कारण काय? नाही 50%. हा ठीक आहे ना, 50%ची. हा हा पॉइंट टू पॉइंट जो आता हे बघा, याच्यामध्ये 34% गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, 34% मध्ये SC ST आहे. हा, तुमच्या SC ST ला ऑब्जेक्शन आहे? नाही आहे का सांगा. हे बघा, याच्यामध्ये SC ST आहे 13. थांबा, ऑब्जेक्शन आहे? नाही ते घेऊच नका. ओबीसी, हे बघा, हे ओबीसी जे 10% आहे ते ओबीसी डायरेक्ट 27% वरती गेले. लक्षात साहेब, कुठे म्हणजे? हा फक्त एकच GR आहे. नाही, या GR मध्ये नसू द्या, असे बऱ्याच गोष्टी येतं. नाही, हे बघा, स्पेसिफिक काय, हे 34%चं आरक्षण आहे, हे 34% गेलेले आहे. ओबीसी 34% नाही, त्यांची लोकसंख्या 34% आणि जवळपास 32%चं आरक्षण त्यांच्याकडे गेलेलं आहे. नाही, हे बघा, कुठे या GR मध्ये 34%पर्यंत आहे. लक्षात घ्या. नाही तुम्ही हे करू नका. SC सांगतो, SC ST ला तुम्ही ऑब्जेक्शन घेत असाल. नाही तुम्ही तुमचे नाही. हे बघा, आमचं SC ST बद्दलचं तेव्हाही काही मत नाही, आजही मत नाहीये. हे इतर मागासवर्ग ओबीसी जे 10% लिहिलेलं आहे ते नंतर एकदा 4% वाढवलं आहे. त्याच्या तारखा वेगळ्या आहेत. या GR मुळे घोटाळा सगळा झालेला आहे. मंडल आयोग काय त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मंडल आयोग नाही. मग आमचं म्हणणं आहे, जर ह्याच्याबद्दल जास्त क्वेरीज असतील बरं का, किंवा नाही दिशाभूल नाही, हे बघा, याची श्वेतपत्रिका काढावी. VP सिंगांनी केला. मग राज्यांना कंपल्सरी होतं का लागू करणं? राज्यांना कंपल्सरी नव्हतं, पण आम्ही पुरोगामी आहोत हे दाखवण्याच्या चक्करमध्ये ही गडबड झालेली आहे. म्हणजे इतर राज्यात मंडल आयोग आहे का नाही? आता असतो ना, आहे ना. हो, ओबीसी आहे ना. आपल्या इथं लागू केलेलं तुम्ही का ऑब्जेक्शन घेताय? अहो, ते लागू करत असताना जी केंद्र सरकारने मंडल आयोग ओबीसी लागू केलं, SC ST केंद्र सरकारने लागू केलं, हो, मग राज्याला कंपल्सरी आहे. अहो, त्यांच्या नियमात बसून तुम्ही करायला पाहिजे ना. अभ्यास करा. केंद्र तसं नाही. आता मला सांगा, जरांगे पाटील किंवा मराठा संघटना म्हणतात की केंद्राच्या अखत्यारीत तो चेंडू आहे, केंद्राने निर्णय घ्यावा, आधी ठराव करावा आणि राज्यघटनेत बदल करावा आणि आरक्षण द्यावं. मान्य आहे. मग कशासाठी म्हणतात ते? जर ओबीसी जर केंद्राने केला असेल तो राज्याला कंपल्सरी आहे ना. हे बघा,
ते केंद्र सरकारकडे जे अधिकार गेलेले तुम्ही जे म्हणताय ते 2 एप्रिल 1918ची दुरुस्ती आहे, घटना नंबर 102ची दुरुस्ती आहे. त्यानुसार केंद्राला सुद्धा ते अधिकार त्यांनी त्यांच्याकडे घेतलेत. आता आपल्याकडे कधीपर्यंत संधी होती? त्यांनी ती दुरुस्ती करायच्या अगोदर. आणि परत काही लोकांचं म्हणणं आहे की 105वी घटना दुरुस्ती केली, त्यानुसार परत राज्यांना अधिकार दिलेत. तर नक्की स्टँड काय आहे याच्यावरती विधितज्ञांनी क्लिअर केला पाहिजे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत केंद्र किंवा राज्य कोणी निर्णय घ्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा कधी आली? 1982ला ज्यावेळी अण्णासाहेब पाटलांनी पहिला मोर्चा काढला, जवळपास लाखभर लोक ते आझाद मैदानावरती आलते. ती मराठ्यांचा पहिला मोर्चा आहे ज्याच्यामध्ये तीव्रतेची मागणी मराठ्यांनी केलेली. आम्ही काय तेव्हापासूनच करतोय सगळं. तुम्ही 99, 2000, 2005 पासून तुम्ही का नाही या विषयात पुढे आले? 2017लाच मी पुस्तक प्रकाशित केले, मराठा क्रांती मोर्चा भविष्याने वाटचाल. जो पहिला मोर्चा नाही वैयक्तिक काय केलं ते सांगा. आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी वैचारिक काम करणारा माणूस आहे. मी 2017लाच पुस्तक लिहिलं, त्याच्या 5000 प्रती वाटल्या आणि जनजागृती करणं हेच माझं काम आहे. मी काय हातामध्ये काठ्या घेणं, दगड घेणं हे माझं काम नाही आहे. तुम्हाला म्हणणं आहे की मराठ्यांनी आंदोलन काठ्या मोर्चे घेऊन केलं? नाही, तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका. तुम्ही पत्रकार आहे म्हणजे तुम्ही नाही तुम्ही फिरून काय प्रश्न विचारताय? ही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे का? मी वैचारिक ऐका, वन बाय वन मी वैचारिक माणूस असल्यामुळे मी पुस्तक लिहिलं मराठा क्रांती मोर्चा भविष्याने वाटचाल, आणि ते पुस्तक प्रबोधनासाठी लिहिलं. आणि आपण मुलांनी हातामध्ये काठी दगड हे घेण्याचा काही संबंध आहे का? तुम्ही माझ्या तोंडी असे शब्द का टाकताय? नाही, हे बघा, तुम्ही प्रश्न जे घेणार चुकी नाही, हे बघा, मी काय म्हटलं, मी वैचारिक प्रबोधन केलेलं आहे, वैचारिक प्रबोधन करतोय. हे बघा, असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, मी वैचारिक माणूस आहे. नाही, तुम्ही इंटरव्ह्यू दुसऱ्या दिशेने वळवताय. मी वैचारिक माणूस आहे आणि विचारांचंच काम करणार. हा GR तुम्हाला मी पाठवेल. तुम्ही याच्यात 34 पर्यंत गेलेला आहे आणि 34 वरनं पुढे वाढवून आता परत सांगा, 13 आणि 7 20% आणि OBC 10% आणि एक 4% हे येतं भटके विमुक्त. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस दुसऱ्यांदा मराठा आरक्षण फेटाळलं, त्यानंतर परत राज्य सरकारला GR काढून किंवा अध्यादेश काढून, अध्यादेश काढून ते 6 महिन्यांसाठी वर्षभरासाठी आरक्षण देता येत नाही, ते केंद्र सरकारलाच देता येत नाही. त्यामुळे राज्य सरकार आता देऊ शकत नाही मराठ्यांना नव्यानं अध्यादेश काढून आरक्षण. ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. तर तुमची काय भूमिका आहे त्यावर? केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मी नरेंद्र मोदी साहेबांना आज उद्या पत्र लिहिणार आहे. माझ्याकडे टाईप करून झालेलं आहे. मी लवकरच त्यांना पोस्ट करणार आहे आणि ते त्यांना मिळेल. 102व्या घटने दुरुस्तीनुसार मला वाटतं सप्टेंबर का नोव्हेंबर 2018ची तारीख आहे, त्यावेळी त्यांनी 102वी घटना दुरुस्ती केलेली आहे. आणि त्यानुसार हे राज्य सरकारचे जे अधिकार आहेत, जसं आपण तामिळनाडू सरकारचं उदाहरण देतो, अनेक राज्य सरकारांची उदाहरणं ज्यांनी 50च्या पुढे ते आरक्षण नेलेले. महाराष्ट्र सरकारला सुद्धा ते करता येईल, पण ते सरकारने दुरुस्ती केल्यामुळे केंद्र सरकार गेलेले. त्यामुळे केंद्र सरकारवरती दबाव टाकण्यासाठी महाराष्ट्रातील या सर्व आमदार खासदारांनी पुढाकार घेऊन दिल्लीपर्यंत जायला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला राज्य सरकार देऊ, केंद्र सरकार देऊ, हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. आम्ही जिजाऊचे वंशज आहोत, वंशज सगळं सांगितली होती, पण त्यांच्यात ते तिकडल्यानी खुलून काढले. तुम्हाला माहिती, तुमचं काय येतं? ज्यांनी तसं काहीतरी पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडे काय वंशावळ आहे? ते सर्टिफाईड आहेत का? तुम्ही अमुक अमुकचे वंशात हे असं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? नंबर 1. नंबर 2, मी कोणाचा अधिकृत वंशज आहे किंवा नाही हे सर्टिफाईड करायचं काम कोणाचं आहे? एक तर कोर्टाचं आहे किंवा एक तर प्रशासनाचं आहे, बरोबर? कारण महसूल विभागाचं. व ह्या दोघांना विचारत नाही. काय महाराष्ट्रामध्ये आमदारांचीही कामं असतात का की कोण कोणाचा वंशज आहे सर्टिफाईड करणं? आणि राहिला प्रश्न माझ्या वंशावळीचा, तर हे जे मी जेवढी पुस्तकं लिहिलेत ना, जिजाऊ आहे, शिवाजी मॅनेजमेंट गुरु आहे, उद्योजक शिवाजी महाराज MP आहे, शिवाजी द ग्रेट इंजिनियर आहे, गणिमिका, अशी 45 प्रकारची शिवचरित्र पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि माझ्या प्रत्येक पुस्तकात एक वाक्य आहे की शिवचरित्राचा जगभरात प्रचार आणि प्रसार करणं हेच माझं ध्येय. आणि मग एवढे सगळे मी विचार मांडत असताना मी त्यांच्या विचारांचा वंशज आहे. आणि मग मी त्या जाधवांचा पण असतानासुद्धा, शिवाय मी त्यांच्या घरातला असतानासुद्धा कुणीतरी एखाद्या गावखेड्यातल्या माणसाला पकडायचं आणि दिवाळीच्या निमित्तानं जायचं आणि त्याकडून एखाद्या कागदावर लिहायचं. ज्या कागदावर लिहून घेतले त्या कागदाची क्वालिटी तरी बघा. एखाद्या राजाच्या घरातला कागद कसा असला पाहिजे? सुपर बॉन्ड पेपर असला पाहिजे. कुठल्या तरी चिरकुट कागदावरती एखाद्या गरीबाकडून लिहून घ्यायचं आणि बिचाराला दानाला द्यायचं. ही काय आमदारांची कामं आहेत का? यू आर नॉट सर्टिफाईड अथॉरिटी टू सर्टिफाय समवन दॅट हू आर यू, म्हणजे हुज हू. ही कामं आमदारांची नाही आहेत. फक्त मी जो प्रश्न विचारला ना, त्याला
बायपास करण्यासाठी किंवा त्याला इकडेचे तिकडेचे घाट दाखवण्यासाठी अशा प्रकारचा स्टंट करण्यात आलेला आहे तो. आणि या संदर्भात अहो माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये वंशाळा आहे नंबर 1. नंबर दुसरी गोष्ट असेल तर वाचून दाखवा ना. माणसाचं विचार महाराष्ट्राला कळू द्या तुम्ही वंशज आहात हा गावचे. हा दाखवतो हा दाखवतो किंवा फक्त वंशावळ दाखवा सर. वाचून दाखवा काय हरकत नाही. वंशावळ दाखवा. टेक युअर ओन टाइम. हो ओके अँड दिस इज सर्टिफाईड. नाही ठीक आहे. एक आणि हे तर असं झालं तुमचं राव की आम्हीच वाचायचं आणि आम्हीच तुम्हाला दाखवली एवढी भरपूर झाली ना. ठीक आहे. आणि हे प्रत्येक पुस्तकात शेवटी बरं का माझं बाजारात येणारं कोणतंही पुस्तक असो त्या प्रत्येक पुस्तकामध्ये माझी वंशावळ मी तिथं टाकलेली असते. लक्षात घ्या. प्रश्न हा नाही आमच्यासमोर कोण कोणाचा अधिकृत वंशज कोण कोणाचा नाही. प्रश्न हा आहे आमचा की त्यांचा वारसा कोण चालवतो त्यांचे विचार कोण पुढे नेतो. आता बरेचसे लोक हा प्रश्न उभा करतायत ना मूळ मुद्द्याला बगल द्यायची आहे की आम्ही जे प्रश्न उभा केला आहे त्याच्यावर उत्तर लोकांकडे नसेल तर लोक ते डायव्हर्ट करतात. लक्षात घ्या. तुम्हाला कर्तृत्व ही वंशावळ मान्य आहे की नाही. समाजाला प्रश्न आहे की कर्तृत्व हा हे बघा कोणी नाही. या महाराष्ट्रात आपण काय म्हणतो की आम्ही शिवरायांचे मावळे आहोत म्हणजे आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. बरोबर. मी जिजाऊंच्या वंशज कशा प्रकारे मी वैचारिकता आहेच आहे. मी जाधवांचाही आहे आणि जिजाऊंचा एक भाऊ पुरंदरला म्हणजे ते पुस्तक कुठे 1 मिनिट नाही ते नाही हो दुसरं आहे. हा प्रश्न याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याचदा माझ्याकडे यायचा. ओके की तुम्ही कशा प्रकारे वंशज आहात काय आहात. त्याच्यामुळे मी हे अख्खं पुस्तक लिहिलं. ह्या यदुवंश पुस्तकाचा विषय जिजाऊ साहेब पुण्यामध्ये का आल्या त्यांच्यासोबत कोण कोण जाधव आहे ते कुठे कुठे सेटल झाले आणि तो वंश कुठे पुढे वाढला. फॉर एक्झाम्पल पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर ही शहाजीराजांची पुण्यातील जागीर. या पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर या 5 परगण्यातले खेड शिवपूरला जिजाऊसाहेब का आल्या तर 1614 पासून पुरंदर किल्ला हा जाधवांच्या ताब्यात होता आणि पुरंदर किल्ल्याची पुरंदर किल्ल्याची किल्लेदारी जाधवांकडे असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे जिजाऊंच्या वडिलांच्या आणि भावांच्या बाबतीत झालं निजामाच्या दरबारात त्यांची हत्या झाली तशा प्रकारचा कोणताही धोका निर्माण होऊ नये याच्यासाठी जिजाऊंनी खेड शिवापूर निवडलं. तिथे मोठा वाडा बांधला होता. तिथे पेठ शिवापूर दुसऱ्या बाजूला पेठ संभापूर अशा 2 पेठा वसवल्या होत्या. जिजाऊंचा एक भाव आणि त्याची पूर्ण फॅमिली इकडे शिफ्ट झाली होती आणि याच फॅमिलीतला मी असल्यामुळे मी जिजाऊंचा वंशज आहे असं म्हणण्याचा मला कायदेशीर नैतिक वैचारिक पूर्ण बाजूने अधिकार आहे. आणि याची सगळी बाजू या पूर्ण पुस्तकामध्ये यदुवंश महाराष्ट्रात कसे जाधव आले त्यानुसार. आरक्षणाचा एक प्रश्न आहे. हां मराठा आरक्षणाचा मुद्दा आजचा नाही. मराठा आरक्षणाची मागणी गेली अनेक वर्षापासून होते. राज्यात सध्या जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. धनगर समाजाचं उपोषण अनेक ठिकाणी सुरू आहे. ओबीसी समाज भुजबळ वर्सेस मराठा भुजबळ वर्सेस जरांगे असे अनेक वाद पेटलेले आहेत. आत्ताच नामदेवराव जाधवांनी शरद पवारांच्या दाखल्याचा विषय का काढला तो मगाचा प्रश्न होता. आत्ताच तो का आला आणि आरक्षणासाठी तुमचं नेमकं काय आता पुढं असणार आहे. हे बघा आत्ताच दाखला का आला हा प्रश्न नाही आमच्यासाठी. आपल्याकडे प्रश्न आहे ना सर. आतापर्यंत पवार हे काही आत्ता नेते झालेले नाहीयेत सर. मी हे बघा ओबीसी मराठावाद आत्ता पेटलाय सर. भुजबळ जरांगे वर्सेस पाटील हे आपण बघतोय किंवा मोर्चे बघतोय तिन्ही समाजाचे. मग तो मुद्दा पवारांचा जातीचा आत्ताच का आला. हे बघा आम्हाला सुद्धा हे माहीत नव्हतं. म्हणजे आम्हाला सुद्धा गेल्या आठवड्यापर्यंत हे माहीत नव्हतं की शरद पवारांची कास्ट काय आहे. मी इतिहासकार म्हणून ह्या बाजूने ॲनालिसिस करायला सुरुवात केली की अरे प्रत्येक नेता आपापल्या जातीची बाजू घेतोय. शरद पवार हे कधी आपल्या जातीची बाजू घेत नाहीत. नक्की कारण काय असेल म्हणून आम्हाला आतमध्ये खोलामध्ये जावं लागलं. आणि मराठ्यांना आरक्षण का मिळत नाही कायदेशीर याच्यासुद्धा मी आतमध्ये गेलो तेव्हा ह्या GR पर्यंत आम्हाला जावं लागलं. विभागलेले आहेत का तुम्ही. हे बघा असं तुम्हाला वाटतं का सगळे आम्ही त्या जातीपुरतीच मर्यादित नाही जो तुम्ही संदर्भ देता ते पवारांच्या जातीचा त्यात पुरावे देत नाही. फक्त 94चा दाखला देतात ते आधारावरती तुम्ही दाखला देतात. प्रामुख्याने ते ओबीसी असल्याचा पुरावा काय आपल्याकडे. ते सर्टिफिकेट जे व्हायरल झाले की नाही ते आहे काय. मग याच्यावरती एक लक्षात घ्या. अभ्यास केलाय तुम्ही. हो मग म्हणून तर आम्हाला सापडलं ना ते. आम्हाला तुम्ही वेबसाईटचं उचललं. येस मग आम्हाला वेबसाईटवरती सापडलं. आम्ही क्रॉस चेक करायला काय त्या वेबसाईटवरती आहे. जर ती वेबसाईट फ्रॉड असेल त्या वेबसाईटचा दावा चुकीचा असेल तर प्रशासनाने तसं सांगावं. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी की बाबा तुम्ही एखाद्याचा दाखला कसा काय टाकला. मंडल आयोग त्याच्यानंतर ओबीसी उल्लेख येतो 1958चा उल्लेख आहे तो देखील म्हणजे ओबीसी कधी काय सगळ्या गोष्टी ना अभ्यास करायची.
नाही सगळ्या गोष्टी आहेतच ना. अभ्यास केल्यानंतरच हा विषय पुढे आला. नाहीतर हा GR 23 मार्च 1994चा GR माझ्या अगोदर कोणालाच माहित नव्हता. कोणी त्याच्यावर बोलत नव्हतं. GR मधनं तुम्ही काही सिद्ध करत नाही आहात. तुम्ही ते 34 मध्ये 13 आणि 60% काढा, जे राहतात 14 काही टक्के. त्याच्या पुढचं कधी झालं ते GR कधी देणार सांगा. हे 34% आणि त्याच्यावरचं 16% वाढीव जे दिलं त्यामुळे 50%ची कॅप लॉस झाली. एवढाच यातला विषय आहे. हा GR नसता तर 50% कुठे ते जी हे सगळं आहे ना पुढे. या GRला कनेक्टेड हे बघा, जसं घटनेमध्ये अनेक वेळा दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यानुसार या GRच्या आधारे पुढे अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. हो अगदी. हा GRही तुम्हाला पाठवण्यात येईल आणि बाकीच्या केव्हा कोणत्या दुरुस्त्या झाल्या ते बघूया. म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे आणि तुम्ही कुठे शिक्षक होतात, प्राध्यापक होतात, त्याच्यावर पण आक्षेप घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने. तर तुमचे क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे तुम्ही कधी देताल आणि तुम्ही कुठे प्राध्यापक होतात, शासकीय सेवेत होतात की प्रायव्हेट सेवेत होतात, त्याचे काही पुरावे आहेत का ते कधी देणार? हे बघा, तुम्ही कुठल्या राजकीय पदावर आहे का, कुठल्या प्रशासकीय पदावर आहे का, म्हणजे कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारले त्याला उत्तर द्यायला मी काय बांधले आहे का? जर मी लोकसेवक असेल, मी एखाद्या शासकीय पदावरती असेल तर माझी खाजगी माहिती विचारण्याचा कोणाला अधिकार आहे. राजकीय पक्षाचे लोक बालिशपणा करू शकतात. एखाद्या व्यक्ती जो कुठल्याच सार्वजनिक पदावरती नाही, शासकीय पदावरती नाही, त्याची तुम्हाला कागदपत्राची माहितीची कशाला पाहिजे? काय गरज आहे त्याचा संबंध? ठीक आहे, नाही गरज आहे, पण तुम्ही का नाही दाखवत? तुमच्यावर आक्षेप आहे तर तुम्ही अहो माझ्या मोठे करून दाखवलं. पवार साहेबांचं मागताय, शरद पवारांचं जर हे जे करताय, कार्यकर्ते तर तुम्ही का नाही मागताय? लक्षात घ्या, ज्या कार्यकर्त्यांना माहिती पाहिजे, अहो या महाराष्ट्रातल्या कुठल्याही दुकानात जा, माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये माझा पूर्ण परिचय, माझं जन्मगाव काय, मी कुठल्या शाळेत शिकलो, मी कुठं शिकवलं, किती सगळं तिथे आहे. अजून वेगळं काय पाहिजे? नाही, ते पुस्तक म्हणजे काही शासन सर्टिफाईड नाही ना. तुम्ही मग जर ते जर आणून दिलं तर जास्त बरं होईल ना. सगळ्यांची तोंड बंद होतील. अहो नामदेवराव जाधव कुठल्या कॉलेजला शिकवत होते, नामदेवराव जाधवांचा जन्म कुठला आहे हे सर्टिफाईड करायची गरज आहे का? तुमचा जन्म दाखला किंवा माहिती नाही, मला पण वैयक्तिक माहिती नाही. तुम्ही प्रश्न आहे की नाही अगदी ठरवून वेगवेगळ्या अँगलनी विचार नाही चुकीचं आहे. तुम्ही नाही एक लक्षात घ्या ना, मी नाही विचारलं. विकास लावंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांनी विचारलेलं आहे. कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं हे मी ठरवेल ना, आणि मी कोणत्याही शासकीय पदावर नाही आहे. त्याच्यामुळे आणि ज्यांना नाही तुम्ही ठरवून एखाद्याची हां 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 अहो जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकांच्या पदावरती आहेत, ज्यांनी प्रशासकीय पदं भूषवलेली आहेत, अशा लोकांना प्रश्न विचारण्याचा नागरिकांना अधिकार आहे. ते त्यांचं पद खाजगी नाही आहे, ते जनतेचे सेवक येतं, ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेत, त्यांच्याबद्दलची माहिती विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. राहिलं आता अहो या देशामध्ये ज्याच्याकडे नियम आहे का की तुम्ही दुसऱ्यावर आरोप केले किंवा तुम्ही सामान्य नागरिक आहे म्हणून तुम्हाला विचारायचंच नाही? नाही असं नाही. जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती भाषण करून गाजवलेलं आहे. विवेकानंद तर तुम्ही तिथे जाऊन आला, त्यामुळे तुमच्याविषयी जर काही आक्षेप असेल तर त्याची उत्तर ऑब्व्हियसली तुम्हीच देणं अपेक्षित. ते आम्ही देऊ शकत नाही किंवा बाहेर ते देऊ शकत. अहो लक्षात घ्या, मी हेच सांगतोय की या महाराष्ट्राच्या प्रत्येक दुकानामध्ये आपलं पुस्तक आहे. त्या पुस्तकांमध्ये माझा पूर्ण बायोडेटा असतो, फार जन्मापासून गावापासून ते सगळं असतं. त्या बायोडेटावरच त्यांनी आक्षेप घेतलाय. काय नाही बायोडेटावर काय आक्षेप आहे? बायोडेटावर काय आक्षेप आहे? कशी आली? अहो मी कॉलेजला शिकवायला नव्हतो का? मी जर कॉलेज एक लक्षात घ्या, प्राध्यापक पदवी का अशीच येते का? जर एखादा व्यक्ती त्या पेशामध्ये असेल तरच त्याला प्राध्यापक डिग्री मिळते. म्हणजे जर एवढं कार्यकर्त्यांचं बालिशाज्ञान असेल की एखाद्याच्या नावासमोर प्राध्यापक शब्द असेल तर त्यांनी शिकवले की नाही आणि तो शिकवत होता की नाही, हा प्रश्न विचारणं किती बालिशपणाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्या कॉलेजला शिकवलं हे सांगा आणि त्यामुळे प्राध्यापक पदवी मिळाली. तुम्ही तुमची बाजू क्लिअर करा. अगदी मी सोमया कॉलेजला शिकवलेलं आहे, मी संदेश कॉलेजमध्ये शिकवले, मी विकास कॉलेजमध्ये शिकवले, अशा 3 कॉलेजला मी शिकवलेलं आहे. प्राध्यापक म्हणून. हो, गेस्ट लेक्चर होते की कसे? माहिती जी आहे, प्राध्यापक हे पद मिळण्याच्या आधी विद्यापीठात लेक्चरर असतात आणि त्याच्या आधी एक काहीतरी पद असतं. मग 15, 20, 25 वर्ष झाल्यानंतर ते प्राध्यापक पद मिळतं. पण तसं काही आपलं आहे का? कारण ते विद्यापीठ ऑफिशियली मी डॉक्टर लावलं तरी माझ्याकडे काहीतरी पाहिजे, PhD पाहिजे, हे पाहिजे. तर प्राध्यापकसाठी पण एक 25-30 वर्षाचं हे लागतं. कारण माझा मित्र आहे, PhD होल्डर आहे, पण तो अजून प्राध्यापक झालेला नाही. तो विद्यापीठात आहे, लेक्चरर का काहीतरी त्याची पोस्ट आहे आणि शिकवण्याचं काम. टेक्निकली लोक फक्त त्याला बायफर्गेट करतात, लेक्चरर आणि प्राध्यापक. आता सरकारने सुद्धा एक नवीन जे शैक्षणिक धोरण काढलेले आहे त्याच्यामध्ये प्रा अशी डिग्री आलेली आहे, म्हणजे प्राध्यापक इन प्रॅक्टिस, म्हणजे प्रोफेसर इन प्रॅक्टिकल. ओके, तर असे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याला तसंच लावून धरलं. आपण ज्यावेळी एखाद्याला डॉक्टर म्हणतो तर तो BMSच पाहिजे, MBBSच पाहिजे, MD पाहिजे असं नसतं. डॉक्टर इज डॉक्टर असंच हे प्रकार. ज्याच्याकडे मास्टर डिग्री आहे, जो सिनियर कॉलेजला शिकवतो, त्याला प्राध्यापक लावायला काही अडचण नाही. फक्त टेक्निकली काही लोक जर ते
युनिव्हर्सिटी लेवलला विषय असेल तर त्याला लेक्चरर आणि प्राध्यापक असे त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. अजून दोघं शिकवणारेच आहेत. नामदेवराव जाधव भाजपचं काम करतात असा देखील आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेस. हे बघा, राजकीय पक्षाचे लोक राजकीय आरोप करणार आहेत, त्याच्यावर मी काय बोलायला पाहिजे? मी माझ्या स्वबळावरती उभा आहे. मी कुठल्याही पक्षाचा मिंदा नाही, मी कुठल्याही पक्षाचा लाचार नाही आणि मी माझ्या स्वतंत्र बळावरती उभा आहे. राहिला प्रश्न मी भगवे कपडे घातले म्हणून असं विचारायचा प्रश्न असेल तर हा भगवा रंग हा शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा रंग हिंदू धर्माचा आहे आणि हे भगवे कपडे घालण्याचा मला अधिकार सर्व धर्मसभेमध्ये मी भारताचं नेतृत्व केलं म्हणून मिळालेला आहे. त्याचा कुठल्याही पक्षाशी संबंध जोडायचा काही संबंध नाही. सर्वच पक्षांनी ओबीसी कुणबी ओबीसी काढलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका असेल? सगळ्याच पक्षांनी आमचं कॅबिनेट मंत्री हो येस येस. आता आमचा एक सर्वे चालू आहे. या महाराष्ट्रातले 48 खासदार आणि 288 आमदार जे समाजामध्ये मराठा म्हणून मिरवत आहेत पण ॲक्च्युली कागदावर त्याचे ओबीसी असे दाखले आहेत, या सगळ्यांचा आम्ही डेटा तयार करतोय. आणि मराठा समाजावर जो आरोप आहे की मराठा समाज सगळे श्रीमंत आहे, कारखाने यांचे, बँका यांच्या, शाळा कॉलेज यांचं, सगळं यांचं, असं लोकांचा समज आला आहे बरं का. पण ज्यांच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, आमदार आहेत, खासदार, हे सगळे ओबीसी आहेत, यांच्याकडे ओबीसी दाखले आहेत आणि म्हणून मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करता येत नाहीये. असे कोणते आहेत त्यांचे काही नाव सांगा. आम्ही यादी बनवतोय, खूप मोठी यादी होणार आहे. 288 पैकी किमान 100 आमदार निघतील आणि 48 खासदारांपैकी किमान 15 ते 20 खासदार हे ओबीसी आतापर्यंत किती असे सापडले? आतापर्यंत किती नाव आहेत? आम्ही काल परवाच काही सूचना दिल्यात आमच्या सहकारी मित्रांना की आपल्याला याचा छडा लावावा लागेल. आणि जे ओबीसी तुम्ही म्हणताय कुणबी दाखले घेतलेले तर त्यांच्या लग्न संबंध आहेत, आताही होते, आधी पण झालेले, ते काही मानत नाहीत की ते ओबीसी आणि मग आम्ही त्यांच्याशी नातेसंबंध किंवा लग्न आमची मुलगी देणार नाही किंवा त्यांचं ते झालेले आहेत. आता रिसेंटली पण झालं नाही. प्रॉब्लेम कुठे येतोय? जेव्हा तुम्ही सरकारी नोकरीला जाता, जेव्हा तुम्ही शाळेची फी भरायला जाता किंवा जेव्हा तुम्ही इलेक्शनचं उमेदवार म्हणून लढायला जाता तर त्यावेळी हे दाखल्याचा विषय येतोय. बाकी सोयरिकेच्या वेळी प्रत्येकाला माहिती असतं ते त्यांचं देवक वगैरे याच्यावर की बाबा हा कोणत्या ह्याच्यात बसतो काय वगैरे, तर तो प्रश्न नाही आहे. यांनी काय केलं, मराठा समाजाची फसवणूक कशी झाली आहे की या सगळ्या नेत्यांनी आपापली गुपचूप सर्टिफिकेट काढून घेतलेली आहेत ओबीसी. राजकीय आरक्षण लाटण्यासाठी असं म्हणा. हो येस, राजकीय आरक्षण लाटलेलं आहे, बाकीच्या पण काही सवलती असतात त्या घेण्यासाठी केलेले आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट काढलंय, त्याचा अर्थ तुम्ही मान्य करता काही मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसी राजकीय आरक्षण लाटण्यासाठी बोगस ओबीसी कुणबी दाखले काढले, बरोबर? तुम्ही म्हणताय काही नेते, आम्ही अभ्यास करायला लावलेला आहे, आम्ही शोध घेतोय, बरेच नेते असे येतं, बरेच बरं का, मूडवर नाही, मोठा आकडा निघणार आहे. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की या नेत्यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतल्यामुळे आणि वावरायला ते मराठा समाजात असल्यामुळे मराठे श्रीमंत आहेत, प्रगत आहेत, खाऊन पिऊन आहेत असा लोकांचा समज झालाय. हे प्रस्थापित बाजूला झाले तर मराठा समाजाचं वास्तव चित्र दिसेल की मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी राज्यभर जे आहेत ते मराठा समाजाचे लोक उपोषण करतायत, साखळी उपोषण करतायत, आंदोलन करतायत. तुम्ही असं काही उपोषण वगैरेला बसणार आहात? आमच्या आंदोलनाचे 2 हत्यार आहेत, एक उपोषण आणि दुसरं प्रबोधन. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाच्या माध्यमातून या चळवळीचं नेतृत्व करतील आणि प्रबोधनाची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावरती असणार आहे. आणि सगळ्या जरांगे पाटलांना मान्य आहे का तुम्ही प्रबोधन करणार आहे? हे बघा, म्हणजे नाही एक लक्षात घ्या, जरांगे पाटलांना हे माहित आहे का की तुम्ही प्रबोधन करणार आहात किंवा त्यांची परवानगी घेतलेली आहे का तुम्ही असा काय प्रश्न विचारताय? नाही, जरांगे पाटलांचं परवानगी नाही, प्रश्न योग्य डायरेक्शनला यायला पाहिजे. जसं काय आपली अधिकृत संस्था आहे, रजिस्टर बॉडी आहे, मग ते अध्यक्षाला विचारलं पाहिजे. या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये कोणी अध्यक्ष नाही, कोणी कार्यकारी अध्यक्ष नाही, कोणी संचालक नाही, कोणी समन्वयक नाही, प्रत्येकजण मावळा आहे आणि प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीनं त्यांच्या गावात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या जिल्ह्यात प्रबोधन करायचं आहे. आलं लक्षात? त्यानुसार हे सगळं चाललेलं आहे. याच्यासाठी कोणी परवानगी घ्यायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. फक्त सगळ्यांचा एकच सूर असा असणार आहे की आपण हे सगळं आंदोलन अहिंसेच्या मार्गानं, शांतीच्या मार्गानं आणि व्यवस्थित पार पाडायचं असतं. कधी भेटले ना? मी अमेरिकेहून आल्यानंतर थेट डायरेक्ट आंतरवाली सराटीलाच गेलतो. त्याच्यानंतर त्यांचं उपोषण ज्या दिवशी सोडवायचं होतं, मला वाटतं काही 17 तारीख होती, त्याही दिवशी मी तिथं होतो. आणि 14 तारखेला जी मोठी जाहीर सभा झाली, जवळपास देशातील विक्रमी सभा झाली आंतरवाली सराटीला, त्याही सभेला मी होतो. आदल्या दिवशीच मी गेलो होतो. आणि प्रत्येक वेळी मी स्टेजवर दिसलोच पाहिजे किंवा त्यांच्यावर फोटोज काढला पाहिजे हे काही मला अपेक्षित नाही. काम करणं हे अपेक्षित आहे आणि काम करणारा माणूस मोठा होतो. फोटो काढून काय फायदा नसतो. तुम्ही अभ्यासू आहात, प्रबोधन करताय, पण मात्र आता उपसमितीने आतापर्यंत काय काय कामं केले त्याचा एकदा तरी आढावा घेतलाय का? कोणती उपसमिती? मराठा आरक्षणासाठी जी नेमलेली आहे, ज्याच्यात चंद्रकांत पाटील अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं कधी आढावा घेतलाय का? ते आढावा वगैरे घेण्याची जबाबदारी की नाही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काही तज्ज्ञ लोक आहेत.
ते 123 गावं आहेत आणि काही समाजातील बुद्धिवादी वर्ग आहे, त्यांचा आणि त्यांचा सतत डायलॉग चालू असतो. आणि म्हणून तुम्हाला जे असं वाटतं ना की प्रत्येक प्रश्नाचं मनोज जरांगे पाटलांकडे उत्तर रेडी कसं असते, तर त्याच्यावरती सारखं ब्रेनस्टॉर्मिंग चालू असतं, त्याच्यावर विचारमंथन चालू असते. आणि मनोज जरांगे पाटील ह्या मराठा आरक्षण संघर्ष योद्धा म्हणून आहेत, त्यांचे ते नेते आहेत आणि म्हणून ते सातत्यानं याचा अभ्यास करतच असतात आणि जेणेकरून कायद्याच्या चौकटीत सविनय पद्धतीनं हा प्रश्न सुटेल. शेवटचा प्रश्न, शेवटचं आंदोलन झालं मराठा समाजाचं किंवा सुरू आहे, हडपसरमध्ये घटना झाली की ओबीसी कुंडी आहे आणि त्या दाखल्यांना विरोध केला म्हणून एका मराठा युवकावरती शाई टाकली गेली किंवा डांबर काहीतरी टाकलं गेलं. त्या मराठा समाजाचेच युवक होते, त्यांच्यावर नंतर गुन्हाही दाखल झाला. बीडमध्ये प्रकाश सोळंकी असतील किंवा काही इतर लोक असतील ते काहीतरी बोलले होते, त्यांची घरं पेटवण्यात आलेली आहेत किंवा हल्ले झालेले आहेत. अशा पद्धतीचे जे हल्ले मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही जरांगे पाटील म्हणतात की काड्या करतात किंवा त्यांच्यावर होत आहेत किंवा हे करतात, त्याविषयी काय सांगतात? बघा, समाज दोन असतील, समाज एक असतील, भावाभावामध्ये पण भांडण होतात, घरामध्ये पण भांडणं होतात, गावामध्ये पण. मराठ्यांना पण सोडत नाही, तसं नाही. तुम्ही असं म्हणू नका. बऱ्याचदा गैरसमजुतीतून किंबहुना चुकीची इन्फॉर्मेशन, अपुरी इन्फॉर्मेशन आणि गलतफहमी अशा कशाही मार्गाने मतभेद होऊ शकतात. जर हडपसरला असं काही झालं असेल किंवा बीडला जे काही झालेलं आहे, अशा कुठल्या घटना असतील तर याच्यामध्ये प्रामुख्याने जो विचारी माणूस असेल, बघा, ज्याचे विचार पक्के आहेत आणि ज्याचं अभ्यास म्हणजे मुद्दा पक्का आहे, असा कोणताही व्यक्ती हातामध्ये कधीही शस्त्र घेण्याची त्याला गरज पडत नाही. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, ते ओबीसी असतील, मराठा असतील किंवा कुठल्याही जाती धर्माचे असतील, आपण सगळे एका देशात राहतो. 12 बोलतर 18 पगड जातीचे लोक आहोत, एका गावगाड्यात आपण राहतो. सगळ्यांनी गुण्यागोविंदाने नांदून आपल्याला हा देश पुढे न्यायचा आणि कुठलाही देश प्रगती करण्यासाठी, तो विकसित होण्यासाठी शांतता लागते आणि ती शांतता आपण सगळ्यांनी कायम ठेवली पाहिजे. ओबीसी आरक्षणाला तुम्ही विरोध करताय, त्यामुळे पोलीस संरक्षण घेऊन करताय तुम्ही? नाही, ओबीसी आरक्षणाला विरोध करा असं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही. ओबीसींना वाढीव जे आरक्षण दिले गेलेलं आहे त्याच्यामुळे मराठा समाजाच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे, त्यांना डावललं गेलेलं आहे, असा मुद्दा आहे. आता मी हे अमेरिकेहून आल्यापासून हा माझा मुद्दा चालूच आहे. हे प्रोटेक्शन का घ्यायची वेळ आलेली आहे की जेव्हा आम्ही ती पोस्ट टाकली त्याच्यानंतर काही पक्षाचे कार्यकर्ते हेच 23 मार्च 1994 आणि ओबीसीचा दाखला याच्यानंतर काही पक्षाचे कार्यकर्ते बिथरले आणि त्यांनी कायदा हातात घेण्याच्या भाषा केल्या. त्याच्यामुळे मग मला ते संरक्षण घ्यावं लागलेले. ओबीसींबद्दल मी बोलतोय, ओबीसींच्या विरोधात बोलतोय, असा कधीही मामला झाला नाही आणि होणार नाही. मी मराठा समाजाच्या समर्थनात 100% आहे, पण मी कधीच कुठल्या समाजाला विरोध करणार नाही आहे. लक्षात घ्या, आम्ही ओबीसींचं काढून घ्या असं म्हटलेलं कधीच नाही. जे वाढीव दिलेलं आहे आणि जे मराठा समाजाच्या हक्काचं आहे ते परत करण्यात यावं आणि तेही सविनय पद्धतीने. जसं आपण 2 भावांमध्ये वाटणी करतो तर ती जशी चर्चेच्या माध्यमातून योग्य पद्धतीने होत असते. खरं तर ह्या राज्यकर्त्यांची वाटणी म्हणजे ही जबाबदारी होती की त्यांनी वाटप नीट करायला पाहिजे होतं. परंतु आणि याच्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली नाही की याच्यात मोठा घोटाळा आहे. आपल्याला असं वाटतं आहे की याच्यातून ओबीसी बांधवांना जास्त फायदा झाला आहे. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांपेक्षा या फुगीर 16%चा लाभ हा देशातील ओबीसींना झालेला आहे. आपल्याला देशात ओबीसीचं नेते होण्यासाठी इथे 16% ओबीसीचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण ओबीसीला दिलं गेलं आणि आज महाराष्ट्रातील मुलांच्या बऱ्याचशा जागा हे परप्रांतातील आलेले विद्यार्थी, परप्रांतातील आलेले लोक जे नोकऱ्यामध्ये येतात ते हे ओबीसी दाखले वापरत आहेत आणि या भूमिपुत्रांच्या, मग ते ओबीसी असतील नाही तर मराठी, त्यांच्या जागा खाल्ल्या जात आहेत शिक्षणातल्या आणि रोजगारातल्या. हा गंभीर मुद्दा आहे आणि याच्यावरती श्वेतपत्रिका काढली गेली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. सरकारला काय सांगा, तुम्ही पुरेसं संरक्षण आहे तुम्हाला? नाही, येस, पुढे जसे 24 डिसेंबर जवळ येईल, जसं हा मुद्दा तापेल तर त्यावेळी मनोज जरांगे पाटील आणि नामदेवराव जाधव ह्या दोघांच्याही जीविताला धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे लक्षात घेऊन आत्ता मला पोलिसांचं 3 लोकांचं संरक्षण दिले गेलेलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की एकदा ह्या प्रबोधनाच्या रथ पुढे सरकायला लागला की तेवढा रेजिस्टंट वाढणार आहे आणि जसा तो वाढेल त्या प्रकारची मला वाढीव सुरक्षा सातत्याने अपडेट करत दिली गेली पाहिजे. सरकार देईल तुम्हाला? द्यायलाच पाहिजे. एखाद्या व्यक्ती जो समाजासाठी काम करतोय त्याच्या जीविताची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार कोणाचंही असो आणि व्यक्ती कोणीही असो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.